Hello and welcome to the next lecture of this plant water relation. अगदी सोपा टॉपिक आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. सुरुवातीला आपण याची इंट्रोडक्शन बघितली, त्याच्यानंतर वॉटरचा प्रॉपर्टीज बघितलं, त्याच्यानंतर वॉटरचे इम्पॉर्टन्स बघितले. आता आपल्याला वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन बघायचं आहे प्लांटमधलं. आणि हे जनरल नॉलेज आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जमिनीतून पाणी शोषून घेण्याचं काम असतं ते रूट्सचं असतं. सो रूट इज दी मेन वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. सो वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन इन प्लांट इज नथिंग बट रूट. सो रूट इज दी मेन ऑर्गन ऑफ वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शन. सो root is the main organ of water and mineral absorption. Okay, so this is the MCQ. मेन ऑर्गन ऑफ मिनरल अँड वॉटर ॲब्सॉर्प्शन. आता हे जे ठीक आहे रूट आहेत, हे प्लांट्समध्ये पण वेगवेगळे प्लांट्स असतात. जसं की टेरेस्ट्रियल प्लांट असेल, टेरेस्ट्रियल प्लांट रूट्स ॲब्सॉर्ब water and minerals from the soil. जर जमिनीवरची वनस्पती आहे तर ते रूट्स आहेत. सो इन केस ऑफ फॉर टेरेस्ट्रियल प्लांट, रूट्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम दी soil. But some plants are the epiphytic plant. For epiphytic plant, plants. आता हे जे प्लांट्स आहे, टेरेस्ट्रियल प्लांट असतं, हे जमिनीशी कनेक्टेड असतं. हा सॉइल सरफेस आहे, हे जमिनीचा पार्ट आहे आणि त्यामुळं हे जे आहेत हे पाणी इकडून शोषलं जातं, जमिनीमधून शोषलं जातं. वॉटर अँड मिनरल्स. सो दीज आर दी रूट्स. दिस इज अ सॉइल. बट इन केस ऑफ इपिफायटिक प्लांट म्हणजे काय असतं, समजा हे एक लार्ज ट्री आहे, याच्यावरती एक स्मॉल प्लांट असतं, ही त्याची मुळं असतात जी जमिनीला जोडलेली नसतात. ही मेन प्लांट जमिनीला जोडलेले आहे, परंतु हे जे स्मॉल प्लांट आहे, तुम्हाला हे ग्रीन कलरचे त्याचे लीव्स दिसतात आणि हे त्याचे रूट्स आहेत. या प्लांटला म्हणायचं इपिफायटिक. दुसऱ्या वनस्पतीवरती, इपी मीन्स अबाव, फायटिक मीन्स प्लांट. सो अबाव दी अनादर प्लांट. दुसऱ्या वनस्पतीवरती असणारे एक स्मॉल वनस्पती असते, याला म्हटलं जातं इपिफायटिक प्लांट. जसं की ऑर्चिड असेल, समजा फॉर एक्झाम्पल ऑर्चिड. हे ऑर्चिड प्लांट मी दाखवलेलं आहे. आता हे डायरेक्ट जमिनीला जोडलेली नाही आहे, एअरमध्ये आहे. ह्याचे रूट्स आहेत, ते रूट्स एअरमध्ये आहेत. रूट्स इन एअर. मग हे रूट्स काय करतात, हवेतून मॉइश्चर असतं ते शोषून घेतात. म्हणजे हे जे वॉटर आहे, मॉइश्चर फॉर्ममध्ये वॉटर असतं ते शोषून घेतात आणि त्यासाठी त्या रूटकडे एक विशिष्ट प्रकारचे फिलामेंट टिश्यू असतात. सो रूट्स हॅव्हिंग स्पेशल टाईप ऑफ फिलामेंट टिश्यूज.
वेलामेन पोर्स असतात आणि हे वेलामेन पोर्स अवेलेबल टू ॲब्सॉर्ब दी मॉइश्चर फ्रॉम दी एअर. सो वॉटर वेपर्स फ्रॉम एअर with the help of epiphytic roots having the special tissue called as filament tissues. याला ह्या रूट्सना म्हणायचं epiphytic roots. Roots are called as epiphytic roots. हा MCQ आहे. epiphytic roots तुम्हाला माहीत आहे, रूट्स म्हटलं की ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आहेच, परंतु ते जमिनीतून न घेता एअरमधून, हवेमधून पाणी शोषून घेतलं जातं, मॉइश्चर शोषून घेतलं जातं, कारण त्याच्यामध्ये स्पेशल टाईपचे टिश्यूज आहेत, फिलामेन टिश्यूज. सो मे बी आज फॉर नीट अँड CET इव्हन बोर्ड फॉर MCQ फिलामेंट टिश्यू महत्त्वाचा आहे, इपिफायटिक रूट्स महत्त्वाचा आहे, इपिफायटिक प्लांटचं एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. सो टेरेस्ट्रियल रूट्स ॲब्सॉर्ब दी water and minerals from the soil, but epiphytic roots absorb the water moisture from the air. आता आपल्याला माहीत आहे की वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन आहे ते रूट आहे. मग ते टेरेस्ट्रियल प्लांट असतील तर जमिनीतून वॉटर ॲब्सॉर्ब करून घेते. इपिफायटिक प्लांट असेल तर फिलामेंट टिश्यूच्या साहाय्याने हवेतून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घेते. पण हे जे टिपिकल रूट असतं, ह्या रूटचे काही रिजन्स असतात, काही झोन्स असतात. हे आपण बघूया. रिजन्स ऑफ रूट किंवा झोन्स ऑफ दी रूट, याचे वेगवेगळे पार्ट्स असतात. आपण एक टेरेस्ट्रियल टिपिकल रूट बघतोय, जसं की हा सॉईल सरफेस आहे, जमिनीचा पार्ट आहे. याच्या खाली हे रूटचं स्ट्रक्चर आहे, मुळाचं स्ट्रक्चर आहे. हे मुळाचं स्ट्रक्चर आहे. एक टिपिकल रूट घेतलेलं आहे. या रूटच्या बाहेरच्या बाजूला एक कॅप असते, रूट कॅप म्हटलं जातं. सो दिस इज द रूट कॅप. रूट कॅप हे मुळाच्या टोकाला एक आवरण असतं की जे आतील भागाचं संरक्षण करतं. इथं नव्याने तयार होणारे टिश्यू असतात, याला म्हटलं जातं झोन ऑफ मॅच्युरेशन किंवा रिजन ऑफ मॅच्युरेशन. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असतात जे सेल्स तयार करतात, ज्याला आपण मेरिस्टेमॅटिक किंवा ग्रोथ रिजन म्हणतो. रिजन ऑफ ग्रोथ किंवा काय म्हणायचं, मेरिस्टेमॅटिक रिजन, बिकॉज इट कंटेन्स मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कॉल्ड ॲज मेरिस्टेमॅटिक झोन किंवा रिजन म्हणा. ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रोथ रिजन म्हटलं तर सेल डिव्हिजन इथं होते, कारण इथं मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. सो इट इज रिच इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज having a power of cell division, power of cell division, आणि त्यामुळं या ठिकाणी नव्याने पेशी तयार होतात आणि म्हणून याला रिजन ऑफ ग्रोथ असंही म्हटलं जातं. सो पॉवर ऑफ सेल डिव्हिजन प्रोड्यूस न्यू सेल्स, increasing number of cells, so called as meristematic zone or growth zone. Okay, so this is the first region, number 1. ह्याच्या पाठीमागचा हा जो रिजन आहे, इथं ज्या पेशी तयार झालेल्या आहेत त्या पेशींची साईज वाढते, लांबी वाढते. सो इन्क्रीजिंग साईज, हे आपण या रिजनमधली माहिती बघितली. या रिजनमध्ये काय होतं, इन्क्रीजिंग साईज अँड लेंथ ऑफ सेल. सो इन्क्रीज इन साईज अँड लेंथ ऑफ सेल्स, so called as
इलॉंगेशन झोन, सो कॉल्ड ॲज इलॉंगेशन झोन किंवा रिजन म्हणायचं. इथे इलॉंगेशन होतं, त्या मुळाची लांबी वाढते. याच्यानंतर नेक्स्ट बॅकचा जो रिजन आहे हा याच्या पाठीमागचा रिजन आहे. या रिजनमध्ये रूट हेअर्स असतात. सो दीज आर दी रूट हेअर्स. रूट हेअर्स असतात, याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन झोन. ॲब्सॉर्प्शन झोन किंवा ॲब्सॉर्प्शन रिजन. ओके, सो दिस कंटेन्स रूट हेअर्स. These are the root hairs. याच्यामध्ये रूट हेअरच्या साह्याने ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स होतं. वॉटर अँड मिनरल्स आपल्याला महत्त्वाचा आवश्यक असणारा पार्ट आहे की पाणी जे महत्त्वाचं असतं, वॉटर मिनरल ॲब्सॉर्प्शन असतं, ते कोणत्या रिजनमध्ये होतं तर ॲब्सॉर्प्शन झोनमध्ये होतं. आणि ॲब्सॉर्प्शन झोनमध्ये कोणाच्या साह्याने ॲब्सॉर्ब केलं जातं तर ते रूट हेअरच्या साह्याने ॲब्सॉर्ब केलं जातं. यांना म्हणायचं रूट हेअर्स. हे सगळे रूट हेअर्स आहेत आणि ते रिजन ऑफ ॲब्सॉर्प्शनमध्ये असतात, ॲब्सॉर्प्शन झोनमध्ये असतात. आणि सगळ्यात पाठीमागचा जो रिजन असतो याला म्हणायचं मॅच्युरेशन झोन किंवा मॅच्युरेशन रिजन. इट शोज फायनल मॅच्युरेशन ऑफ सेल. मॅच्युअर सेल्स असतात, मॅच्युअर सेल्स which lose the property of cell division, lose the ability of cell division. Such a mature cells are present in maturation region. Okay, so these are the regions or zones of the root. Regions or zones of root. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्लांट वॉटर रिलेशन हा टॉपिक आहे. आणि त्यामुळं जो महत्त्वाचा रिजन आहे तो ॲब्सॉर्प्शन झोन आहे, ॲब्सॉर्प्शन रिजन आहे. आणि त्या रिजनमधलं हे रूट हेअरचं स्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपल्याला त्या रूट हेअरचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर आपण डिटेल बघणार आहे. हे रूट कॅप काय करते, ते नव्याने तयार झालेल्या पेशी आतील बाजूला आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम करते. इथं मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, त्या नवीन पेशी तयार करतात. त्या नवीन पेशी तयार त्याचं प्रोटेक्शन, इवन म्युसिलेज, फॉर्मेशन ऑफ म्युसिलेज, प्रोटेक्शन हे पहिलं फंक्शन आहे. आणि दुसरं फॉर्मेशन ऑफ म्युसिलेज. म्युसिलेज हे म्युसिलेज काय करतं, डिक्रीज दी फ्रिक्शन, फ्रिक्शन कमी करण्याचं काम करतं. आणि त्यामुळं ही मुळं खोल जमिनीत जायला मदत होते. ओके, रिजन्स किंवा झोन्स ऑफ दी रूट हा पार्ट तुम्हाला कळालेला आहे. डायग्राम काढून घ्या, एक्सप्लेनेशन लिहून घ्या.